शाखा प्लव संतोषती मस्तकही पायावरी या वारकरी संतांची या एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही येते मोडून यावटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारताले ऐसा काम नाही आता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगात गुरु जगात वंदनीय ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबा भगवान परमात्म्याचे लाडके भक्त असणारे देवूनी वाशी सुप्र चित्त जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे. विठ्ठला परिहार द्यायचं म्हटलं की एका कीर्तनकाराचं ते 2 मिनिटात कोणा पण कामगिरी असते. बघा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली महाराष्ट्र भूमी. या महाराष्ट्र भूमीमध्ये गोड असं या ठिकाणी श्री क्षेत्र महिंदळे या महिंदळे गावामध्ये गेले 16 वर्षे झाले. त्या 16 वर्षापासून चालत असलेला हा ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 16वे आणि या 16व्या वर्षातली 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या एकदम छोट्याशा पांबराकडे आली. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे हा सप्ताह चालू आहे गेली 16 वर्षापासून त्याचप्रमाणे सर्व भावी भक्तांना सर्वांच्याच कृपा आशीर्वादाने ज्याप्रमाणे रामचंद्र हनुमंतराय वैकुंठवासी विठ्ठल महाराज चौधरी मोठे बाबा वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडे त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज बेलदरवाडीकर यांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह गेले 16 वर्षापासून आपल्या गावामध्ये गोड असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. बघा त्याचप्रमाणे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. परंतु आज या ठिकाणी गेली 16 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे आयोजित आहे नियोजित आहे. पण त्याप्रमाणे आपल्या गावातील गोड असं व्यक्तिमत्व असणारे आमच्या नाशिक तालुक्यातलं गोड असं भूषण असणारे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार त्याप्रमाणे आमचे दादा संभाजी दादा हे सुद्धा या ठिकाणी आहे आणि यांच्यामुळे हा येण्याचा योग आला. त्यांच्याही मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह किती वर्षापासून चाललाय? बसलेले मंडळी बोलतात ना तुमच्याकडे दारबट्टी खाली ना. बघा स्वयंपाक सुंदर होता बरं का. ऐका 16 वर्षापासून आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आपण लय भाग्यवान हो मायबा. या मृत्यूलोकामध्ये तुमचा माझा जन्म झाला मायबा. आपण लय भाग्यवान. आपल्यासारखे भाग्यवान कोणीच नाही. तुम्ही मला ज्योतिताई कसं काय ऐका ज्यावेळी ही पृथ्वी भगवान परमात्म्याने निर्मिती केली 16 वर्षापासून आपण अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आपण या गावामध्ये जन्माला आलो. या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलो. या हिंदू धर्मात आपण जन्माला आलो. आपल्यासारखे भाग्यवान या जगात कुठेच नाही. तुम्ही म्हणाल ज्योतिताई आम्ही भाग्यवान हे कशावरून? ऐका तुम्ही माझ्या समोर बसलात मी तुमच्या समोर आज एक ठिकाणी स्टेजवर उभी आहे. आपल्याला मानव जन्म भेटला त्याच्यामुळे आपण लय भाग्यवान आहे. तुम्हाला माहित असेल कारण माझ्यापेक्षा तुम्ही सर्व ज्ञानी आहात. पण ऐका ज्यावेळी भगवान परमात्म्याने जेव्हा हा कलियुग किंवा हा
निर्मिती केली. या निर्मिती करत असताना त्या भगवान परमात्माने या मृत्यूलोकात या कलियुगात किती किती जंतू जीव जंतू किती निर्माण केले सांगितलंय. 84 लक्ष जीव जंतूंची भगवान परमात्माने निर्मिती केली. किती बोलतात ना तुमच्याकडे बघा. मैंदळे गावात हा माझा पहिलाच प्रसंग बरं का. तुम्ही मला काय कधी पाहिलेलं, मी तुम्हाला कधी पाहिलेलं, फक्त गावाचं नाव मी ऐकून होते, परंतु आज डायरेक्ट प्रसंग या ठिकाणी आला. ऐका. भगवान परमात्माने 84 लक्ष जीवजंतूंची निर्मिती केली. पण त्या 84 लक्ष जीवजंतूंमध्ये एक जीवजंतू असा आहे की त्या व्यक्तीच्या हातून भजन करता येतं, त्या व्यक्तीच्या हातून सत्कर्म घडतंय, त्या व्यक्तीच्या हातून संसार घडतोय, त्या व्यक्तीच्या हातून परमार्थ घडतोय. तो व्यक्ती नेमका कोणता कोणता बघा. जे शेवटपर्यंत प्रश्नांची उत्तरे देतील ना त्यांना कीर्तन संपल्यावर चांदीचं नाणं देण्यात येईल. आमचे महाराज बसले ते देतील, टेन्शन घ्यायचं नाही. बघा भगवान परमात्माने हा मनुष्य जन्म हा 84 लक्षात एवढ्यामध्ये हा जीवजंतू एक जीवजंतू असा निर्माण केला. तो म्हणजे माणूस. या माणसाच्या हातून सत्कर्म केल्या जातो, या माणसाच्या हातून भगवान परमात्माची प्राप्ती केली जाते. कारण का 10 इंद्रिय 11 मन हे कशा करता दिलंय. देह दिला देहा जोपर्यंत कीर्तन संपत नाही बसलेल्या मंडळींनी काय करायचं. मुखाने टाळी वाजवायची आणि हाताने तुम्हाकडे कसं खायचे. बघा गावगावची पद्धत आहे. गाव बदलले की भाषा बदलते, परंपरा बदलते, नियम बदलतो, बरोबर की नाही. आमच्या गावाकडे कसं काय सांगू का. आमच्या चांदोड तालुक्यामध्ये ना माणसं मेल्यानंतर जातात. तुमच्याकडे कसं काय खानदेश भागात कसं काय तशीच पद्धत आहे का. हा मग बरं आहे. कसं आहे गावागावची पद्धत आहे. आमच्या गावाकडे खूप रीतिरिवाजी खूप छान छान आहे. मी सांगेन तुम्हाला. बघा आमच्या गावामध्ये प्रवचन असो कीर्तन असो, प्रवचन कीर्तन संपल्याच्या नंतर जेवढी समाज कीर्तनाला येतात, कीर्तन संपल्याच्या नंतर ते तसेच रिटर्न चप्पल घालून जात नाही. कीर्तन संपल्याच्या नंतर स्टेजवर येतात आणि कीर्तनकाराचं दर्शन घेतात. पण मुकाट्याने दर्शन घेत नाही. दर्शन घेताना कीर्तन करायच्या पायावर यक्ष ठेवतात. तुमच्याकडे कसं काय तशी सुरुवात झालीच आल्यापासून. कसं काय बघा गावोगावची पद्धत आहे. पण भगवान परमात्माने सुंदर हा 3.5 हाताचा नरदेह प्राप्त करून दिलाय. त्या नरदेहामध्ये 10 इंद्रिय 11 मन आहे ना. मग काय करा, जोपर्यंत कीर्तन संपत नाही तोपर्यंत बसलेल्या मंडळींनी काय करायचं, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं, नामस्मरण करायचं. पण कसं विठ्ठल बघा. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग फार गोड आहे. ऐका. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्या भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात. हा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबराय या मानवाला उपदेश करून सांगतात, बाबा रे या मृत्यू लोकामध्ये तुझा जन्म झाला, मग तू काय कर, त्या भगवान परमात्म्याची भक्ती कर, चिंतन कर. पण कसं कर,
एकाच देवाची भक्ती करायची, अनेक देवांचं या ठिकाणी काम सांगेन मी तुम्हाला. देव नेमकं कोणत्या देवाची नेमकं भक्ती करायची. जगद्गुरु तुकोबराय सांगतात बाबाने, तू या मृत्यूलोकामध्ये तू जन्माला आला, एका देवाची भक्ती करायची. त्या देवाच्या पुढे अनेक देवांचं भक्ती चालणार नाही, चालणार नाही. पण ती भक्ती करत असताना तुला काहीतरी अडचण येणार, पण तिथून पुढे तू काय करायचं, तुझ्या रस्त्यामध्ये काहीतरी अडथळा येणार. पण आई, अडथळा दूर करण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये माझ्या संतांनी या पृथ्वीवरती अवतार घेतला आणि त्यांनी काय केलं, ज्या काही सूक्ष्म दुस्तर ज्या काही वाटा होत्या त्या मोडून टाकल्या आणि त्यांनी काय केलं, सोपा रस्ता करून दिला. पण काही साधक लय आज्ञा होते. त्या साधकांना प्रश्न केला, महाराज आम्ही एकच देवाचं भजन करणार, ठीक आहे, पण मला एक सांगा, ज्या काही रस्त्याने मला जायचं आहे तो रस्ता सूक्ष्म अवघड आहे. संतांनी आमच्या करता तो सोपा करून दिला आणि त्या रस्त्याने आम्ही भजन करत जाणार, पण भजना करता चिंता न करता काहीतरी सामुग्री घ्यावा लागणार. मग तो खूप बरं सांगितले म्हणे, मग सामुग्री घ्यावा लागणार, त्या सामुग्रीचं नाव नेमकं काय आहे. तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, ऐका, लावणी मृदुंग श्रुतिताल घोष. मला एक सांगा, त्या भगवान परमात्म्याची भक्ती केल्याच्या नंतर नेमकं काही फळ फायदा. महाराज बोलले, बाबा रे, त्या भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये ब्रह्मरस सेवन करायला भेटतं, नुसाचा रस नाही, ब्रह्मरस. पण एक साधक इतका आगा होता, इतका आगा होता, तो कुठला होता, तो मैंदाळ गावचाच होता. त्याने विचारलं, महाराज ब्रह्मरस सेवन केल्याचा फायदा नेमका काय आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हटले, बाबा रे, या मृत्यूलोकामध्ये कलियुगामध्ये कितीही महापापी असू द्या, त्याने कितीही पापक्रम केलेला असू द्या, पण हे ब्रह्मरस ज्याने सेवन केलं ना, त्या व्यक्तीला, त्या जीवाला मुक्तता भेटते. मग काय करा, त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा. आपण कशी, एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही, आता विठ्ठल अभंगाच्या ठळक. आता तुम्ही निवांत झोपा, जाताना मी तुम्हाला उठून देईल हा म्हणता खुशाल. बघा मंडळी, आज गेले तुमच्या गावात आज गेले 3 दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. सुंदर कीर्तन या ठिकाणी चालू आहे. मार्गदर्शन करणारे आमचे संभाजी दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमच्या नाशिक जिल्ह्यातलं गोड असं व्यक्तिमत्व भूषण महिला कीर्तनकार आमच्या जागृतीताई सुद्धा त्या या ठिकाणी आहे. खरंच मला सुद्धा जरा अभिमान वाटतो की खरंच माझ्या कार्यक्रमामध्ये 2 कीर्तनकार उभे आहे, म्हणजे कोण घाबरायचं काय टेन्शन, घाबरायचं काही कामच नाही. कारण बऱ्याचशा ठिकाणी लेडीज कीर्तनकार जर असली तर मांग लेडीज गायक कीर्तनकार कधी उभी राहत नाही. पण या ठिकाणी जरा बरं वाटलं. परंतु ऐका, आज आपल्या गावामध्ये 3 दिवसापासून कार्यक्रम चालू आहे, बरोबर ना, 3 दिवसापासून. पण मला तुमच्याकडे बघून असं वाटतं, ते 2 दिवसांच्या कीर्तनांचा हरिपाठाचा तो परिणाम तुमच्यावर काहीच झालेला दिसत नाही म्हणता कुशल. असं काही करू नका. त्या भगवान परमात्माने सुंदर हा नरदेह प्राप्त करून दिला. त्या भगवान परमात्म्याचं सुंदर असं भजन करायचं. पण कसं, जगद्गुरु तुकोबराय या मृत्यूलोकामध्ये सुद्धा या मानवाला उपदेश करतात, बाबा रे, या मृत्यूलोकामध्ये तुझा जन्म झाला, तू जन्माला आला, पण तुला माहित नाही रे दादा, हा जन्म तुला कसा भेटला, कसा भेटला, कसा भेटला. या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोत ना मायबा, जन्माला आलोत ना. अरे एका योनीमध्ये कोटी वेळेस प्रदक्षिणा घातल्या. किती, बाजरीची, गव्हाची ती पेटी नाही, एका योनीमध्ये कोटी वेळेस प्रदक्षिणा घातल्या. सुंदर हा मानव देह घेतला. मग काय केलं पाहिजे, भजन. पण ऐका, जगद्गुरु तुकोबराय जेव्हा उपदेश या समाजाला करत असताना एक साधक उठला आणि म्हटलं, महाराज ऐका, या मृत्यूलोकामध्ये माझा जन्म झाला माहित आहे हो मला, पण ऐका ना, त्या भगवान परमात्म्याची भक्ती करायला, चिंतन करायला, गळ्यात तुळशीची पवित्र माळ घालायला ना मला लाज वाटते, लाज. काय म्हणले, मला लाज वाटते. पण ऐका ना, जगद्गुरु तुकोबराय म्हटले, अरे बाबा लाजायचं नाही रे. अरे डीजे पुढे नाचायला लाजत नाही, दारू पिण्यासाठी लाजत नाही, पण ब्रह्मांड सेवन करायचं असेल तर तुम्हाला भगवान परमात्म्याची भक्ती करावं लागेल. लाजू नका. तुम्हाला माहित नाही, या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक व्यक्ती हा किती
दिवसाचा पाहुणा आहे? बसलेले मंडळी चांदीचा राहणं पाहिजेत ना, पटापट उत्तर द्या. या मृत्यू लोकांमध्ये मैदानी गावामध्ये मला एक सांगा की मृत्यू लोकातला हा एक व्यक्ती आहे, तुम्ही आम्ही किती दिवसाचा पाहुणा आहे? 7 दिवसाचा. उत्तर चुकीचं, चांदीचं नाणं भेटणार नाही. या मृत्यू लोकांमध्ये जगातील तुकोबरापुरामध्ये सांगतात, अरे बाबा या मृत्यू लोकांमध्ये स्त्री आणि पुरुष फक्त 2च दिवसाचा पाहुणा आहे. एक म्हणजे आईच्या गर्भातून जन्म झाला, एक दिवस तो, दुसरा दिवस म्हणजे 4 चौघांच्या खांद्यावर आपण स्वर्गात मृत्यू लोकातून स्वर्गात जातो ना मायबा, तो एक दिवस आहे. मला जायचं. अरे महाराजांनी प्रमाण देऊन खूप सुंदर सांगितलेलं आहे. हरीच्या भजना लाजू नको मना, संसार पावना 2 दिवसाचा, एक योनी कोटी कोटी फेरा. अरे मान लागे मारा, मान वाचा. मग काय केलं पाहिजे? जीवनात आल्याच्या नंतर त्या एका देवाची भक्ती केली पाहिजे, त्या एका देवावरती विश्वास ठेवला पाहिजे, त्या एका देवाची पवित्र अशी त्या देवाच्या नावाने गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घातली. ऐका तो देव नेमका कसा आहे. ऐका देव नेमका कसा आहे. देव पंढरपुरामध्ये, तर पंढरपुरातला देव विठेवरती उभा आहे आणि कटेवरती हात विठेवरती उभा आहे. ऐका आता तुम्ही म्हणाल कसं काय? ज्या पुंडलिक रायानं माय बापाची सेवा केली, वीट फेकली, 10वी वीट फेकली आणि इथे आता 20 दिवस झाले, तसं त्या विटेवरती उभे आहे, कटेवरती हात आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची वाट पाहत आहे. ऐका जीवनात आल्याच्या नंतर मैबा काशीला जाऊ नका, तीर्थयात्रा करू नका, पण जीवनात आल्याच्या नंतर 5 वेळेस काशी आणि 1 वेळेस पंढरीची वारी जरी केली तर जीवन सफल होतं. महाराजांनी सांगितलं मैदा जीवनात आल्याच्या नंतर 1 वेळेस तुम्ही पंढरपूरला जा. एका साधकांना प्रश्न केला, महाराज तुमचा नेमका पंढरपूर नेमका कसा आहे? पंढरपुरातला देव नेमका कसा आहे? महाराजांनी वर्णन केलं, भगवान परमात्म्याचं वर्णन केलं आणि सांगू लागले, माझा देव त्या भगवान परमात्माकडे पाहिल्याच्या नंतर हे जे डोळे आहे की नाही, असं वाटतं तर जगाच्या मालकाकडे पाहतच राहावं. माझ्या भगवान परमात्म्याचं नाम फार गोड आहे, तेज फार गोड आहे. त्या भगवान परमात्म्याच्या नामाकडे चंद्र सूर्य तारे हे सुद्धा फिके, इतकं देवाचं नाम गोड आहे. पण काय करा, अंतःकरणापासून आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आणि काय म्हणतात, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चित्ता त्यासी सर्व आहे, नको गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देही मज प्रेम सर्व काळ. बरे हेच वेळेस तुम्ही त्या पंढरपूरला जा, आणि त्या पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर जगाचा मालक तुम्हाला पाहायला भेटेल. ऐका महाराजांनी सांगितलं पंढरपूरला जा, पण ऐका ना, साधक म्हटले हो काय पंढरपूर लावून धरलं, पंढरपूर नेमकं काय करताय, पंढरपूर नेमकं कसं आहे? महाराजांनी उत्तर देऊन सांगितलं, अरे ऐका पंढरपूर म्हणजे धर्माचं एक नगर आहे. त्या धर्माच्या नगरामध्ये आता जगाचा मालक त्या ठिकाणी राहत आहे. आणि कसा राहतो सांगा? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, ऐका त्या पंढरपुराचं वर्णन महाराजांनी करू लागले आणि काय म्हणतात, जम्बू या दीपा माझी एक पंढरपुरा
वर्णन करू लागले. धर्माचे ते नगर आहे. एक वेळेस पंढरपूरला जा आणि त्या जगाच्या मालकाकडे पहा. मायबाप, तुमच्या माझ्यावर कितीही संकट येऊ द्या, नातेवाईकाकडे कधी आपलं दुःख सांगू नका, मित्राकडे कधी दुःख सांगू नका, समाजापुढे आपलं दुःख कधी सांगू नका. कारण दुःखाला सामोरं जाणारे समाज नाही, दुःखाला सामोरं जाणार घरातला परिवार नाही. पण त्या जगाच्या मालकाकडे जा आणि हात जोडा, विनंती करा. बघा मायबाप, देवानं त्या द्रौपदीचं रक्षण केलं. देवानं सर्वात त्या जनतेचं संरक्षण केलं. देव तुमचं माझं का करू शकणार नाही? कारण देव याच्यासाठीच ह्या ठिकाणी अवतार देवानं घेतलेला आहे. काय करा? हात जोडा आणि त्या देवाला विनंती करा. आपण कसं? मनमोहन काना विनंती करो दिन रे, मनमोहन काना विनंती करो दिन रे, राहत के मेरे राहत के मेरे अब तो बरसा मिला वंज बिहारी, मनवा है बेचैन मनमोहन काना विनंती करो दिदारे, मनमोहन काना विनंती करो दिदारे. जगाच्या मालकाकडे आपलं दुःख व्यक्त करा. समाजापुढे दुःख व्यक्त करू नका. समाज हा समाज कसा आहे? रडून ऐकतो आणि जगापुढे हसून सांगतो. समाज एवढा विचित्र आहे. समाज गाडीवर चालू देत नाही, पायी सुद्धा चालू देत नाही. समाजाच्या नादीच लागू नका. पण नादी लागत असेल, भक्ती करायची असेल, माझ्या जगाच्या मालकाची भक्ती करा. पण कशी? अंतःकरणापासून केली पाहिजे, मनापासून केली पाहिजे. देवाला फक्त भाव आवडतो, भाव. पण कसं? थोरा